शेट जेन समदे येत आहेत गायची पूजा करा. समदा गोटा स्वच्छ केला आहेस ना व? होय, गाईसनी बी आंघोळी घातल्यात आणि समदा गोटा स्वच्छ करून सडा बी टाकला आहे. हा काय झालं? अरे वसू बारस हाय, गायांची पूजा करतात आज. काय करतात? ऐकायला नाही आलं तरी कळेल सगळं. काय बाळू, कशा आहे तू? आणि तुम्ही समदा लोक मजामध्ये ना? वय वय शेठजी. आनंद आहे, आनंद आहे. ते आज गायच्या पूजा करायच्या ना, म्हणून आम्ही समजा आला. बाळू, गोठा एकदम स्वच्छ ठेवला तू. हो, पाहिलं. फार कौतुक नको. बाळू, तू होता म्हणून माझ्या हे गाय बरा झाला. आज दिवाळीला ते नसताना तर मला लय वाईट वाटला असता बघ. ज्याच्या दारात गाय आहे त्याच्या घरात दूध दुभत आहे आणि ही गाय आहे म्हणून लक्ष्मी आहे वाड्यात. हा, हे बाकी एकदम खरा बोलला हा तू. ए, आम्हाला शिकवतं का? सुनबाई, पूजा करून घ्या. सुंदरा, ए सुंदरा, काय जी? या जरा लागू लग्नी पाणीला जाऊन येतो. लागलीच निघाला वय? अय, असा बी सांच्याला जाणार होतो, तर अधुकर निघतो. वय, बरं होईल. यांनी आपल्याला असं आडकित्यात धरलं म्हणल्यावर काय करावं? आपली लेकीची बाजू आहे, आपल्याला नमतं घ्यावंच लागल. हवं पण म्हणून त्यासनी सोन्याची अंगठी, सोन्याची साखळी हे समज द्यायचं कबूल करायला गवत तुम्ही. मग काय करू म्या? जाऊ देऊ बाई त्यासनी. असं बी आपल्या लेकीला काय कमी सासूरवास आहे तिथं? त्या परिस्थिती काय पाहिजे ते देऊन टाकू. हवं पण हे समज घ्या, पैक कुठून येत्याल? काढू आणखी रीन. इतकं हाय त्यात आणखी थोडं. आणि भरल्या गाडीला सुपाचं वजन होत नसतं या. वय, पर आईन यायला ऋण कोण देणार? एक दोन जण आहेत निपाणीत, विचारतो त्यासनी, करतो काहीतरी. चालू का? हवं माझ्या बाळूसाठी बी 2 नवीन कापडा आणा की. समद्यांचं होतं या आणि त्योच तसा राहतो या दर यायला. समजाने अशीच गायची पूजा केली तर कुणाला काय बी कमी पडायचं नाही. हे एकदम खरा बोलला हा तू बाळू. जाऊया, हा, चला. चला. हाय, मी आले आणि तुम्हाला खर्चात पाडलं. अगं, असं का बोलतीस? तू का कुणी परकी आहेस वय? तसं नाही, पर अशा आडून पाहणारी माणसं भेटल्यावर आपण कुणाच्या तोंडाकडे पाहायचं ग? तू नग काळजी करू, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना वा अजून. अय्य, पर बा एवढं पैक कुठून आणल ग? अगं, होईल काहीतरी. आज पतूर ह्यांनी काही कमी पडू दिला आहे का? नाही ना वा? मला तर असं वाटतं हाय मी इथं यायलाच नग होत, नाहीतर बाळूचं विचारून लागलीच मागं फिरायला पाहिजे होतं बघ. मी इथं आलेच नसते ना तर असा गोंधळच झाला नसता. रडू नग बाय. आज पतूर जशी समद्यासनी तोंड देत आली आहेस तसंच पुढे जायचं बघ. घर यायला वाटतं का आता हे शेवटचं असं. आता तरी तुला सुखाचा घास खायला मिळाल. पण
उकळात तोंड घातलाय. फुटल नाही तर तुटल असं वाटतं सांगावं त्या सासूला. नाही नांदत म्या, मला नाही गरज तुमची. सोस सोस किती सोसायचं ग? म्या काय जड होत होते का तुम्हासनी? या या अशा माणसाच्या गळ्यात बांधली मला. म्या किती बी केलं तरी त्याला त्याची पहिलीच बायको आठी होती बघ. ईट ईट आला समजाचा. अगं हळू. आईन दिवाळी तुगा तंटा ना ग. म्या माझंच गारानं सांगत बसले. तू सुखात आहेस का दुःखात आहेस हे बी विचारलं नाही म्या. तू सांग म्या काय कर तुझ्यासाठी? अगं काही ना ग. मी एक काम करते, मी बाळूकडे जाते आणि त्याला घेऊन येते. हा अगं नग नग असं काय बी करू नग. ह्यासनी नाही आवडायचं. अगं मग काय करायचं आपण? हे काय आणलंस? सांगतो जा समध्यासनी बोलावून घेऊन ये. पाना जिलेबी वय आता बोलवते. भीमा अरे पाणी तर दे की. या जावय बाप बस या जी या तुम्ही बी या. काय म्हणताय सा? पेठत गेलो होतो. चला म्हणजे ह्या येळेला दिवाळी जोरदार होणार म्हणायची. हिरप्पा म्या म्हणलं म्हणून तरी तुझा मानपान होतूया. बार पर थांबायचं. लागलीच एवढं समजा करायलाच पाहिजे होतं का? त्यांनी आणलं हाय ना ग. आता काय बी बोल न ग. आणि दिवाळीत नवी कापडं नाही घ्यायची तर कवा घ्यायची? मला बी आणली आहेत. समध्यासनी आणली हाय. आणि मला काय आणलं हाय? धावतो की सुंदरा हे गाठोड घे आणि सोड. धाव समध्यासनी. अरे लोक म्हणत होती का लग्नाचं बस्ता भरताय का काय? थांबा बाळूची आई निस्ती कापड नाही बघायची आमासनी. हवं असं काय करतायसा? काय झालं? तुम्हासी नाही आवडलं लुगडं तर बदलून आणू की. आय तू सांगितली तर कापड आणली की त्यांनी. अरे निस्ती कापड नाही बघायची. अजून काय म्हणलं होतं मी? मला ठाव होतं हेच होणार. थांब गंगे गप्प बस जरा. काय चुकीचं बोलले आहे का म्या? जावई आलाय दिवाळीला घरला. काय मानपान केला तुम्ही इतक्या सालात? आता करा म्हणलं. खराया ना ग. तुम्ही सांगितलेलं ध्यानात आहे माझ्या. आणि जावई बापूसनी मी सोन्याची अंगठी आणि साखळी करणारच आहे की. ओ राहू द्या. आई विचारते आहे कधी. कसं आहे पीक पाणी नाही यंदाच्याला. हवा कारण न ग. कापड न ग मला. हिर्या म्या इथं थांबले हेच चुकलं माझं. आता जायचं बोलू नका बघा. ए बघा 4 दिवस द्या. म्या मोकळ्या हातानं नाही धाडायचं तुम्हाला.
माझ्या पोरांची आण घेऊन सांगतो बघा. घे. घे अगं गप्पच की जरा. बा पर तू मसनी सोन्याची अंगठी आणि साखळी का पाहिजे हाय? सत्ते तू ग बस. बर चल समजास जेवायचं बघा. हा? चल. वय. कुठवर आली आहे दिवाळीची तयारी? सुरू आहे जी. लाडू करंजा केल्या आहेत आणि लेकीच्या सासरच्या घरी आले आहेत. गावात 4 घरं आहेत. समजासनी दिवाळीचं द्यायला नका का? अव आज पतूर आपल्या घरात कधी कमी पडलं हाय का? पर बर काय? माझ्या बाळूच्या मुखात घास पडणार नाही हो, म्हणून वाईट वाटतंय. अजून हायच का डोसक्यात? एक काम करा, जातो मी. म्हणजे म्हणजे तू गोडा दोडाचं कर. मी घेऊन जातो बाळ्याकडे. खरं सांगताय सा? म्या बा आहे त्याचा, मला बी कळतंय. तुम्ही एवढं बोललं तरी बरं वाटलं. आता डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. नाही नाही, मला या दिवाळीला काय बी नग, पण माझी एक इच्छा आहे. सांग. आता घरची लक्ष्मी चुकी नाही मानल्यावर काय उपयोग? हा? माझ्या बाळूला जाताना नवी कापडं घेऊन जावा जी. म्या पैक साठवलेलं आहे. त्याची काय गरज नाही. बाळ्याकडे जाताना मी घेऊन जातो त्याला कापड. आज असं बोललात तसंच बोलत जावा की. मधीच काय होते तुम्हासनी? हलसिद्धनाथा यांच्यावर जे काय किटाळ हाय ते दूर कर बाबा. काहीतरी येण्यासारखं. आहो मी काय म्हणते, हा तू बोल ना, माझ्या ध्यान आहे तुझ्याकडे. दर सालाप्रमाणे याही वर्षी आपण गडी माणसांना गोडाचं देणार आहे ना? अरे देणार म्हणजे काय, देणारच. आपण कधी त्यांना वेगळा मानलाय काय? समधी आपलीच माणसं आहेत. बरोबर आहे, पण इतके दिवस आपल्या गडी माणसात लहान मुलगा कोणी नव्हता. हा पण यावर्षी बाळू आलाय. हा, तो मला असं वाटते की आपण सणासाठी बाळूला कपडे घेऊया. अरे वा वा वा, हे तो एकदम लई चांगला विचार आहे बघ तुझा. ते बाळू लई चांगला मुलगा आहे. तुला तिला कपडा देवासा वाटते ना, देऊन टाक. अरे एवढ्याशा गोष्टीवर मला कशाला विचारत ते? मला वाटलाच होता तुम्ही नाही म्हणणार नाही म्हणून. हा. म्हणून मी बाळूसाठी कपडे पण घेऊन आले. अरे वा वा, हे तो एकदम चांगलाच झाला. मग तू दिला का नाही? मला काय वाटते की तुम्ही तुमच्या हाताने बाळूला कपडे द्यावे. आनंद आहे, आनंद आहे, काही हरकत नाही. यमुना, यमुना, बाळूचे कपडे घेऊन ये बघू. जी. आणि बाळूला पण बोलाव. अहो मी काय म्हणते, आपण बाळूला कपडे दिलेत हे बाणच्या कानावर जायला नाही पाहिजे. तसं झालं ना तर त्यांना मला ओरडायला आणखीन एक कारण मिळेल. नाही कळेल. पण आता बा आई कुठे? बा देवळात गेलीत. अरे ये ये बाळू, कशा आहे तू? या चांगला आहे जी. हे बघ बाळू, तुझ्या छोट्या मालकीण बाईंनी तुझ्यासाठी दिवाळीचा कपडा आणलाय. ये. बाळू, ते दिवाळीनंतर शेतातल्या आमराईत काम करायला जायचं आहे. ध्यानामध्ये आहे ना तुझ्या? होय जी, धाकल्या मालकीन बाईनी सांगितलं आहे.